जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आता आपण कट ऑफ बघूया प्रत्येक कास्टनुसार। तर बघा, EWS महिला फक्त 85 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। EWS सर्वसाधारण फक्त 73 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। बघा, 73 मार्कवर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे EWSचा। त्यानंतर बघा, SCBC महिलाचा कट ऑफ गेलेला आहे 109 मार्कवर। त्यानंतर बघा, SCBC सर्वसाधारण 120 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढील कास्ट बघा, OBC महिला कट ऑफ गेला 118 मार्कवर आणि OBC सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे 128 मार्कवर। आणि OBC मध्येच पुढे बघूया आपण, पुढील कास्ट आहे SBC सर्वसाधारण 109 मार्कवर कट ऑफ गेला आहे। त्यानंतर आहे NTD सर्वसाधारण 116 मार्कवर कट ऑफ गेला आहे। NTC सर्वसाधारण 119 मार्कवर कट ऑफ गेला आहे आणि NTC महिला 105 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा, NTB सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे 114 मार्कवर। त्यानंतर VJA सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे 114 मार्कवर, महिलांचा कट ऑफ गेलेला आहे 103 मार्कवर। ST होमगार्ड 115 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। ST प्रकल्पग्रस्त फक्त 87 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। ST खेळाडू 95 मार्कवर कट ऑफ गेला आहे। ST महिला कट ऑफ गेलेला 113 मार्कवर। ST सर्वसाधारण 114 मार्कवर कट ऑफ केलेला आहे। त्यानंतर बघा, SC सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे 116 मार्कवर आणि ST मध्ये महिलांचा कट ऑफ गेला फक्त 95 मार्कवर। त्यानंतर ओपन बघा, ओपन होमगार्ड 123 मार्कवर कट ऑफ गेला। ओपन एक सर्व्हिसमॅन 98 मार्कवर कट ऑफ गेला। ओपन प्रकल्पग्रस्त 116 मार्कवर कट ऑफ गेला। ओपन खेळाडू 113 मार्कवर कट ऑफ गेला। ओपन महिलामध्ये 122 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि ओपन सर्वसाधारण 124 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे पालघर जिल्हा पोलीस शिपाई आणि बँड्समन या पदासाठी तात्पुरती निवड सूची जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ तुम्ही बघू शकता किती गेलेला आहे। आणि यामध्ये बघा, जर तुम्हाला तात्पुरत्या निवड यादीमध्ये 20/9/2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय इमारत संकुल, पालघर, पश्चिम बोईसर रोड, तालुका जिल्हा पालघर येथे मूळ कागदपत्रासाठी बोलवण्यात आलेले आहे। ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे व्यवस्थित हे वाचून घ्या। आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही यादी टाकलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये निवड झाली आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।